आता बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात एक गोष्ट होती ती आज तुम्हाला सांगूनच देतो आपणता पोटे हो तर आपलं सगळं का नवीन म्हणजे हे आपला अधिक चला आता तुम्ही इंट्रो तर ऐकलाच असा. कोणाचे भाषा आहे ते चांगले आणि शांत स्वभावाचे. आमची भाषा अशी आहे ना लईच खतरनाक. आमच्या काळात आम्हाला मोबाईल नाही भेटायचा आणि हे मोठे मोठे मोबाईल घेऊन ऐकायला लागले. ह्याला काय करायचा मोबाईल, काय म्हणता पोटे हो ह्याला काय करायचा मोबाईल, हां हे दिवसभर मोबाईल ऐकते. आणि आमच्या काळात आम्हाला एक हे सुद्धा नव्हतं, बॉल खेळायला बॉल. आता मामा हे पा आज थोडासा जीवाला गेले 3-4 दिवस झाले होते एवढी आयडी मायनसला गेलती. पण खरंच आपल्या फॉलोअर्स न खूप सपोर्ट केला. तुमचे असेच प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. मी सकाळपासून एवढा डीप मध्ये गेलो, मला माहितच नव्हतं चाबी आणली का नाही म्हणून मी, आणि चाबी आणायच विसरून गेलो. मग जाऊ द्या, भाऊजवळ चाबी पाठवली, चाबी आणली, दुकान वगैरे उघडून सगळं सामान रेडी करायला लागलो. तेवढ्याच रस्त्याने जाता जाता चायवाले काका दिसले. आता चाय आहे तुमच्या भावाची फेवरेट. मग आता चाय घेतली, त्याच्या साईडला दिसायला लागले होते ब्रेडचे डब्बे. मग ब्रेडचे डब्बे दिसले म्हणल्यावर काय ब्रेड खाणार नाही का आम्ही. आणि हे पाय इथं बागड बिल्ला हे वळवा लागलं केस, ह्याले बनायचं आहे म्हणते ऋतिक रोशन सारखं. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता रात्रीचे कपडे दाखवलेले ते घड्या मारायला येते आमच्या जीवावर, म्हणून आम्ही सकाळी घड्या मारतो. आणि आपल्या शॉप साठी एखादं पोरग पाहिजे, कोणी जर ट्रेन असेल तर ते सांगून द्या कमेंट मध्ये. आता तुमच्यासाठी 2 शब्द बोलतो. तर बरेच दिवस झाले होते आपल्या आयडीवर, म्हणजे आपली आयडी मायनस गेली होती. आणि म्हणजे आपले 3200 फॉलोअर्स आहे, त्याच्यापैकी आपल्याला व्ह्यूज 3000-4000 असे यायला लागले होते. तर मग मी एवढा डिमोटिवेट झालो, म्हणजे आता मी म्हणलं की आता जाऊ द्या, आपण सोडूनच द्यावं, हे द्यावं ते द्यावं. पण मग नंतर तुम्ही एवढा सपोर्ट दिला, म्हणजे खरंच माझे जे फॉलोअर्स आहे, मी जे फॉलोअर्स कमवले ते माझे मित्रासारखे, माझ्या भावासारखे आहेत. आणि असं दुसऱ्याचे फॉलोअर्स घमंडी हे ते, पण तुम्ही खरंच काल एवढ्या स्टोऱ्या टाकल्या, एवढं मला मोटिवेट केलं. दादा म्हणे आम्ही तुमच्यासोबत सदैव आहे म्हणे, तुम्ही फक्त पुढे चाला, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे म्हणे. तर तुम्ही एवढा आम्हाला सपोर्ट द्यायला लागले, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. कॉन्टेंट क्रिएटरची लाईफ कशी आहे माहिती का, ते कसं राहते, जेवढं त्यांना दुःख गर्लफ्रेंड सोडून जाण्याचं नसते ना, तेवढं दुःख त्यांना व्हिडिओ व्हायरल नाही झालेलं होते. आता व्हिडिओ व्हायरल म्हणजे कसं, ते कॉन्टेंट क्रिएटरलाच माहित राहतं. पण खरंच तुम्ही एवढा सपोर्ट दिला मला, खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला माझी गरज कधीही पडली तर मला हक्कानं कॉल करा किंवा इन्स्टावर मेसेज करा, मी तुमच्या सदैव पाठीशी राहील. तुम्हाला कोणत्या व्हिडिओमध्ये काही हे झालं असेल तर मग आपण ते सॉल्व्ह करू. तुम्हाला व्हॉइस ओव्हर करता येत नसेल, ब्लॉग बनवायचे असेल, रील एडिट करता येत नसेल, तर ते तुम्ही मला सांगा इन्स्टावर. असं काय सांगा, दादा मला असं जमत नाही, असं शिकवशील का, तर तुम्ही हक्कानं आपल्या शॉपवर येऊ शकता आणि माझ्याकडे शिकून घेऊ शकता. असं नाही की माझ्यात ॲटिट्यूड आहे, काही नाहीये. तुम्ही कधीही येऊन भेटू शकता, कधीही येऊन तुम्हाला तुमची जेवढी अडचण असेल तेवढी मी सॉल्व्ह करेन. धन्यवाद. आता तिकडे आपला श्री बाबू एकटा आईस्क्रीम खायला लागला होता. त्याजवळ गेलो आणि त्याला म्हणा लागलो, काऊन रे बाबू एकटा खायला लागला. चाचू म्हणे तुम्हाला जर दिले तर सर्वच खाऊन घेता म्हणे तुम्ही. अरे बापरे. चला मग आजच्यासाठी बस होती एवढं. आणि हो, जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत वाट पहा.